मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहम् संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत। ज्ञानेश्वरी अध्याय 14 गुणत्रय विभाग योग श्लोक 3 आणि 4 ह्या दोन श्लोकांचा समग्र विचार आपण आधीच ऐकलेला आहे, पण सरांनी आनंदाने पुन्हा थोडासा विचार व्हावा, एक संक्षिप्त घोषवारा पहिल्यांदा श्लोक क्रमांक 3 या संबंधाने पाहणार आहोत। मूळ श्लोक त्यात होणारा विचार मौलींनी विस्ताराने या श्लोक क्रमांक 3 वर भाष्य करताना मांडला आहे। मूळ श्लोक आणि त्यातला विचार समजून घेतला की मौलींच्या प्रतिभेतला विस्तार आपल्याला विविध अर्थाने बहरलेला आहे याची जाणीव होईल। माऊली म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मम योनिर्महद् ब्रह्म। इथे प्रकृतीला महत् ब्रह्म असं म्हटलं आहे। एरवी ब्रह्म हा शब्दाचा प्रयोग आपण निर्गुण निराकार निरपेक्ष असणाऱ्या चैतन्य तत्वाला, ब्रह्म तत्वाला, अधिष्ठान रूप असणाऱ्या तत्वाला आपण ब्रह्म ही संज्ञा देतो। पण इथे मात्र महत् ब्रह्म हे सापेक्षत्वाने प्रकृतीला म्हटलंय। महत् शब्दाचा अर्थ आहे मोठी आणि व्यापक, आणि कारण नेहमी कार्यापेक्षा मोठं असतं, व्यापक असतं, सूक्ष्म असतं। म्हणून संपूर्ण सृष्टीचा जर विचार केला तर ही सृष्टी कार्य आहे आणि त्या सृष्टीचं कारण ही प्रकृती आहे, आणि म्हणून या सृष्टीरूपी कार्यापेक्षा प्रकृतीरूपी कारण हे महत् म्हणजे मोठं आहे। जसं की पृथ्वीपेक्षा जल मोठा आहे, जलापेक्षा अग्नी मोठा आहे, अग्नीपेक्षा वायू मोठा आहे, वायूपेक्षा आकाश मोठा आहे, आणि आकाशापेक्षाही महत् प्रकृती मोठी आहे। म्हणून संपूर्ण सृष्टी जर कार्य आहे तर प्रकृतीच्या कार्यापेक्षा प्रकृती ही महत् आहे, मोठी आहे। आणि त्या कार्यामध्ये जेवढं विकारांचं भरण पोषण होतं ते सगळे विकारांचं भरण मूळ असणाऱ्या प्रकृतीच्या मधल्या विकारांनीच त्याचं भरण पोषण होतं। म्हणून याला महत् ब्रह्म असं म्हटलं आहे। आणि भगवंताने सांगितलं, अशी असणारी ही प्रकृती ती कोणाची आहे तर मम योनी। मम शब्दाचा अर्थ भगवंत म्हणतात ही माझी आहे। प्रकृतीला माझी म्हणण्याचं कारण प्रकृतीला स्वतंत्र सत्ता आणि अस्तित्व परमात्म्याच्या अधिष्ठानाशिवाय नाही। ती प्रकृती माया
ही परब्रह्माच्या अधिष्ठानावर राहते. त्या परब्रह्माचा अधिष्ठानाची सत्ता जर नसेल तर तिचं अस्तित्वच नाही. म्हणून माझ्या अस्तित्वावरती आहे, तिला स्वतंत्र अस्तित्व नाही हे सांगण्यासाठी मम योनिर महत ब्रह्म. आणि योनी शब्दाचा अर्थ आहे कारण. ही महत ब्रह्म हे काय आहे? मम महत ब्रह्म, माझं असणारं ही महत प्रकृती अशी जी ती योनी आहे, म्हणजे संपूर्ण सृष्टीचं कारण आहे. आणि त्या प्रकृतीला सत्ता म्हणजे अधिष्ठान कोणाचं असेल तर चैतन्याचं आहे. आणि स्फूर्ती ही चैतन्याची आहे. म्हणून प्रकृती ही जड आहे. पण जड असणाऱ्या प्रकृतीला क्रियान्वित करण्यासाठी आधार हा चैतन्याचा आहे. आणि म्हणून चैतन्य हेच बीज संपूर्ण सृष्टीला कारणीभूत आहे प्रकृतीच्या माध्यमातून. म्हणून परमात्मा म्हणतात तस्मिन गर्भम अहम ददामी. मी सत्ता आणि स्फूर्ती त्या प्रकृतीला प्रदान करतो. आणि ती सत्ता आणि स्फूर्ती हेच जणू त्या प्रकृतीच्या ठिकाणी जे चैतन्य प्रतिबिंबित झालेलं आहे तोच जणू काही तो गर्भ आहे. म्हणून प्रत्येक बीजाच्या मध्ये उत्पत्ती कशी काय होते ते तर काही आपल्याला दिसत नाही आहे. तर ती उत्पत्तीचं सामर्थ्य त्या बीजाच्या ठिकाणी बीज रूपाने परमात्मा स्थापित करतो. म्हणून बीज जर आपण थोडस वेगळं केलं, तोडलं, विलग केलं तर त्यात काहीच दिसत नाही. पण काही न दिसणाऱ्या त्या बीजापासून भविष्य काळामध्ये एक विशाल प्रचंड मोठा असा वटवृक्ष तयार होतो. मग त्या बीजाच्या ठिकाणी वृक्षामध्ये रूपांतरित होण्याचं जे बीजत्व जे आहे ते कोणाचं आहे तर ते परमात्म्याच्या चैतन्य शक्तीचं आहे. म्हणून परमात्मा म्हणतात ही संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्ती कारण ही प्रकृती आहे. आणि त्या प्रकृतीमध्ये बीज सत्ता आणि स्फूर्ती ही माझी असल्यामुळे जणू काही मी त्या प्रकृतीच्या ठिकाणी सत्ता स्फूर्ती रूपानं बीज रूपानं मी गर्भ ठेवलेला आहे. मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम ददाम्य. आणि मग त्या प्रकृतीला माझं साह्य मिळालं सत्ता आणि स्फूर्ती. मग ती प्रकृती काय करते? सर्व भूतानां संभवाः, संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती ततः हे भारत ततः सर्वभूतानां संभवः भवति. मग त्या प्रकृती आणि पुरुष चैतन्य शक्तीचा आध्यासिक तादात्म्य संबंध निर्माण झाला की मग संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते. म्हणजे थिअरी ऑफ क्रिएशन, सृष्टी उत्पन्न कशी झाली या संबंधाने अनेक जरी मतप्रवाह असले, अनेक जरी मतांतर असले तरी सिद्धांत रूपानं उपनिषदांचं सार, वेदाचं सार, जी भगवद्गीता ती अगदी निसंदिग्ध पद्धतीने सृष्टीच्या उत्पत्तीची ही उपपत्ती ह्या श्लोकामध्ये सांगितली गेली आहे की परमात्म शक्ती आणि असणारी ही प्रकृती जड प्रकृतीला चैतन्याचा आधार मिळाला. आणि म्हणून भगवंत म्हणतात ती माझी प्रकृती, तिला सत्ता आणि स्फूर्ती मी देतो. आणि माझी सत्ता आणि स्फूर्ती घेऊन ती प्रकृती सर्व भूतानां संभवः भवति, सर्व प्रकृती प्राणीमात्रांना जन्माला घालते. हा सगळा विचार आपण ह्या मूळ श्लोकाच्या मध्ये पाहिला. यावरती विस्ताराने ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या श्लोकावरती खूप अशा ओव्या लिहिल्या आहेत. आणि त्याचा विस्तारही आपण पाहिला आहे. पण आपण एवढंच म्हणूया की ही सृष्टी जी निर्माण झाली ती
केवळ जडापासून झाली असं पण नाही, आणि ती केवळ चैतन्यापासून झाली असं नाही, तर जड आणि चैतन्य यांच्या आध्यासिक तादात्म्य संयोगाने ही सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून ह्या सृष्टीचं बाळ, सृष्टी ही बाळ कोणाचं असेल तर ह्या प्रकृतीचं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज ह्या श्लोकाच्या वरती भाष्य करताना 110 ओळीमध्ये असं म्हणतात की हे एकलौते चराचर अविचारित सुंदर प्रसवणी थोर थोरावली. थोर प्रसवणी थोरावली, या थोर मोठ्या जगाला प्रसूत करून ही प्रकृती थोरावली या शब्दाचा अर्थ आहे ती मोठी झाली, ती विस्तारली आहे, अभिमानाने फुगली आहे. आणि मग ह्या सृष्टीने काय निर्माण केलं आहे? एकलौते चराचर. हे चराचर सृष्टी हेच त्या प्रकृतीचं एकुलतं एक बाळ आहे. आणि हे कसं दिसतंय म्हटले? सुंदर, पण कसं? अविचारित सुंदर. जोपर्यंत आत्मस्वरूपाचा विचार केला जात नाही तोपर्यंत प्रकृती आणि प्रकृती कार्य सुंदर दिसत आहे. पण एकदा की प्रकृतीच्या स्वरूपाचा विचार करायला गेलं की जसं दिव्याच्या साह्याने अंधार शोधण्याकरता आपण गेलं की अंधार दिसत नाही, तसं आत्मस्वरूपाच्या विचारापुढे ही प्रकृती टिकत नाही. मग आत्मस्वरूपाच्या अज्ञानाच्या मधूनच सृष्टीची ही निर्मिती आहे. आणि म्हणून अविचार काळामध्ये आत्मस्वरूपाचा विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही सृष्टी ही प्रकृती निर्माण करते. आणि मग संपूर्ण त्रैलोक्य हे जर बाळ असेल तर त्या बाळाचा एक प्रातःकाळ असतो, एक माध्यान्ह काळ असतो, एक सायंकाळ असतो. तर हे संपूर्ण सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केल्यामुळे ब्रह्मदेव ह्या संपूर्ण त्रैलोक्याचा प्रातःकाळ आहे. भगवान विष्णू ह्या सृष्टीचं संरक्षण करतो म्हणून विष्णू हा माध्यान्ह काळ आहे. आणि संपूर्ण सृष्टी ही प्रलय काळाच्या वेळेस प्रकृतीमध्ये मानकर काका आपण म्यूट करा. मानकर काका म्यूट करा आपण. म्हणून सदाशिव म्हणजे भगवान शंकर हा जणू सृष्टीचा संहार करतो म्हणून हा सायंकाळ आहे. म्हणजे ब्रह्मदेव हा प्रातःकाळ उत्पत्तीच्या रूपाने, भगवान विष्णू हे सगळं मेंटेनन्स डिपार्टमेंट त्यांचं असल्यामुळे तो स्थितिकाल भगवान विष्णू हाच त्या त्रैलोक्यरूपी बाळाचा माध्यान्ह काळ आहे. आणि संपूर्ण सृष्टी नष्ट जेव्हा केली जाते ते तत्व आहे भगवान शंकर. आणि म्हणून सदाशिव म्हणजे भगवान शंकर हाच जणू काही त्या त्रैलोक्यरूपी बाळाचा सायंकाळ आहे. मग जणू काही त्रैलोक्य सायंकाळच्या वेळेस लहान बाळ लवकर जेवून झोपतात, तसं महाप्रलय काळ जेव्हा येतो भगवान सदाशिव शंकर ह्या सगळ्या सृष्टीला त्यांच्या कारणामध्ये लीन करतात. हे सगळं पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांची कल्पनाशक्ती जागृत होते आणि ते म्हणतात, जणू एखादं बाळ थकल्यानंतर जसं निवांत झोपतं तसं त्रैलोक्याचा लय जेव्हा होतो, प्रलय काळ जेव्हा होतं, तेव्हा हा प्रलय काळ हाच जणू काही त्या सृष्टीचं विश्रांती स्थान आहे. महाप्रलय सेजे, महाप्रलय हाच जणू काही ती शय्या आहे झोपण्याची. आणि हे बाळ खिळून निवांत निजे, खिळून निवांत झोपतं. पण जेव्हा समष्टी प्रारब्ध त्यांचा भोग देण्याची सृष्टी जेव्हा उत्पन्न होते, अर्थात भेदज्ञानामुळे सगळे सृष्टीची उत्पत्ती होते. म्हणून विषमज्ञाने कल्पोदयी उमजे, अर्थात विषमज्ञान भेदज्ञानाच्या द्वारे ही सगळी सृष्टी उत्पन्न होते. याप्रमाणे कृत, त्रेता, द्वापार आणि कली
अशी ही सृष्टी एका युगातून दुसऱ्या युगामध्ये परिवर्तन होते, हेच जणू काही त्रैलोक्य रूपी बाळाने टाकलेलं एका पावलापुढे दुसरं, दुसऱ्या पुढे तिसरं, तिसऱ्या पुढे चौथं, अशा पावलांची गती म्हणजे जणू काही हे 4 युग आहे. हे 113 क्रमांकाच्या ओवीत ह्या सगळ्या गोष्टीचा विचार सांगितला आहे. अर्जुना या परिमित्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पावले. अत्यंत चोज म्हणजे हे चांगलं कौतुकाचे पाऊल हे त्रैलोक्य रूपी बाळ टाकता आहेत. ते कसं आहे, युगानुवृत्तीच्या करी. हा एका पाठीमागे असणारा जो युग आहे तोच. मग ही सृष्टीची उत्पत्ती तरी होती कशामुळे सांगतात. संकल्प हा जयाचा विष्टू, अहंकार तो विनटू, ऐसिया होय शेवटू त्याने या. पहिल्यांदा संकल्प उत्पन्न होतो, संकल्पापासून अहंकार उत्पन्न होतो आणि अहंकाराच्या पासून मग सात्विक राजस तामस अहंकाराच्या द्वारे संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते. पण या सृष्टीचा खरा आत्यंतिक प्रलय कशाने होत असेल तर यया ज्ञाने ऐसिया शेवटू होय. या अध्यात्म ज्ञानाने ह्या मायेची जी मिथ्या आहे ती मायेची मिथ्या निवृत्ती अधिष्ठान ज्ञानाने म्हणजे परमात्म्याच्या ज्ञानाने होते. असं या प्रकृतीच्या बद्दल कितीही बोललं तरी कमीच आहे. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या असो हे बहुबोली, या प्रकृतीच्या बद्दल आता आणखी काय बोलावं. एका वाक्यात सांगायचं झालं, ऐशी विश्व माया व्याली. ही माया काय आहे, संपूर्ण विश्वाला व्याली म्हणजे तिने जन्म दिला आहे. मग एवढंच वाक्य जर घेऊन तो सिद्धांत मानला तर तो जडवाद होईल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी जडवाद न स्वीकारण्यासाठी त्याचं साह्य घेतलंय. तेच साह्य झाली माझी सत्ता. तेच माझी सत्ता साह्य झाली म्हणजे परमात्म्याचं सत्स्वरूप, चित स्वरूप आणि आनंद स्वरूप ही जी सत्ता आहे ही परमात्म्याची सदत्व, चिदत्व आणि आनंदत्व हे साह्य झालेलं आहे. आणि ह्या साह्याने या प्रकृतीने या त्रैलोक्यरूपी बाळाला जन्म दिला आहे. म्हणजे स्वतंत्र पुरुषही जन्म घालू शकत नाही बाळाला, स्वतंत्र स्त्रीही जन्माला घालू शकत नाही. म्हणून जन्माला जेव्हा बाळ येतं तेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्रित आल्याने होते. म्हणून स्त्री पुरुष एकत्रित आल्यानेच बाळ उत्पन्न होतं असं नाही, कारण बऱ्याच जणांना ते होतही नाही. पण जेव्हा होतं तेव्हा मात्र एकत्रित आल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून संपूर्ण सृष्टी ही केवळ प्रकृतीची आहे असंही नाही, संपूर्ण सृष्टी ही केवळ चैतन्याची आहे असं नाही, तर त्या प्रकृतीला परमात्म्याच्या सत्तेचं साह्य झालं आणि परमात्म्याच्या सत्तेने संपूर्ण सृष्टी ही मायेने उत्पन्न केली. म्हणून असो बहु बोली, ऐशी विश्व माया व्याली, ते तर साह्य झाली माझी सत्ता. असं प्रकृतीचं कार्य ह्या श्लोकाच्या मध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. आणि मग ही प्रकृती जेव्हा सृष्टीला निर्माण करते मग त्या ठिकाणी या गुणांचं विषम अवस्था कशी प्राप्त होते. जेव्हा सत्वगुण वाढतो तेव्हा रजगुण आणि तमगुण कमी होतो. जेव्हा तमोगुण वाढतो तेव्हा सत्वगुण, जेव्हा तमगुण वाढतो जेव्हा सत्वगुण वाढतो तेव्हा रज आणि तम कमी होतात. जेव्हा रजगुण वाढतो तेव्हा सत्व आणि तम कमी होतात. जेव्हा तमगुण वाढतो तेव्हा रज आणि सत्व कमी होतात. अशी ह्या सृष्टीच्या मध्ये एक गुण जेव्हा वाढतो तेव्हा बाकीचे 2 गुण हे कमी होतात. आणि मग त्या एक सत्वात्मक किंवा तमोआत्मक किंवा रजोत्वात्मक या 3 गुणापैकी एका गुणाचं एक वृद्धी होते, तर 2 गुण हे कमी होतात, मग अभिभूत. याप्रमाणे या गुणांच्या विषम अवस्थेच्या मध्ये ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते. तैसे माझे निसंगे अविद्या नाना जगे, आर घेऊ लागे आणि यांची.
आणि मग त्या ठिकाणी अंडज, ज्वारज, जारज, श्वेतज आणि उद्भिज ह्या रूपानं संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते. त्या सृष्टीतूनच मग पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचमहाभूत उत्पन्न होतात. त्यातून देह म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी ही संपूर्ण सृष्टी ही 84 लक्ष योनीमध्ये एका एका पेराने ही सगळं सृष्टी ही वाढत जाते. आणि म्हणून नाना प्रकारचे देह, नाना प्रकारचे अवयव, नाना प्रकारचे ही संपूर्ण सृष्टी अशा नाना येते. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती वेगवेगळ्या रूपाने मोहकारी होते. अशी असणारी ही माया राहते कुठे? हा म्हणजे पहिल्यांदा एक तर सृष्टी ही आई ही प्रकृती आहे आणि मग हे बाळ कसं झालं हे पाहिजे. नंतर हे उत्पन्न झालं तर 3 गुणांच्या साम्य अवस्थेमध्ये उत्पत्ती होत नाही. जसं याकरता प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं की काळा, पिवळा आणि लाल असे 3 रंगाच्या पेटीत ठेवले तर आपल्याला निर्मिती करता येत नाही. काळा रंग काळ्या बॉक्समध्ये ठेवला, लाल रंग लाल बॉक्समध्ये ठेवला आणि निळा रंग निळ्या बॉक्समध्ये ठेवला. म्हणजेच त्या बॉक्स आहेत ते विशिष्ट रंगाचे आणि ज्या रंगाचे बॉक्स आहेत तोच रंग त्यामध्ये ठेवला आहे. मग काय उत्पन्न होईल का? नाही. मग उत्पन्न व्हायचं असेल तर तो काळा, लाल आणि निळा रंग जो आहे त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते कमी जास्त प्रमाणात करावं लागेल. आणि ते केल्यानंतर मग पेंटर आपल्या पद्धतीने तो वेगवेगळे रंग तयार करतो. तसं सत्वगुण सत्वामध्ये, रजगुण रजामध्ये, तमगुण तमामध्ये जर राहिले तर सृष्टीची उत्पत्ती होत नाही. म्हणून 3 गुण जेव्हा साम्य अवस्थेमध्ये असतात त्याला प्रकृती म्हणतात. आणि ह्या 3 गुणामध्ये जेव्हा विषमता उत्पन्न होते तेव्हा ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते. याचा खूप छान विचार ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या सगळ्या 3ऱ्या अध्यायाच्या मध्ये कोणता गुण वाढल्यानंतर अंडज, जारज, स्वेदेज आणि उद्भिज अशा प्रकारच्या ह्या सृष्टीचं विषम अवस्थेचं उत्पत्तीचं स्थान सांगून 84 लक्ष योनी सांगितले. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती त्रैलोक्य हे बाळ आहे आणि याच्या ह्या 3 अवस्था कोणत्या आणि ह्या सृष्टीचा आत्यंतिक प्रलय कसा होतो हेही सांगितले. पण आता ही जी प्रकृती आहे ह्या प्रकृतीला वेगवेगळ्या दर्शनकारांनी वेगवेगळं नाव दिलं आहे. कोणी याला महत ब्रह्म म्हणतं, कोणी याला प्रकृती म्हणतात, कोणी याला माया म्हणतात. वेदांतामध्ये जिला सांख्य तत्वज्ञानामध्ये प्रकृती म्हणतात त्यालाच अद्वैत तत्वज्ञानामध्ये वेदांतामध्ये माया असं म्हणतात. आणि म्हणून ही प्रकृती बद्दल वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळे नावं काढले. अव्यक्तवाद, अव्यक्त ऐसे वदंती, सांख्याच्या प्रकृती हेची म्हणजे सांख्याची या प्रतीती हेची प्रकृती, सांख्यांच्या अनुभवांवर याला प्रकृती असं म्हणतात. अव्यक्तवाद मती अव्यक्त ऐसे वदंती, अव्यक्तवादी लोक आहेत ह्या प्रकृतीला अव्यक्त म्हणतात कारण ती व्यक्त होत नाही. वेदांती मंडळी याला माया असं म्हणतात आणि या मायेलाच दुसरं नाव आहे अज्ञान. म्हणजे अज्ञान, प्रकृती, माया हे सगळं हे त्या मायेचेच नावं वेगवेगळ्या दर्शनकारांनी ठेवले. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ओव्यांच्या मध्ये काही व्याख्या सिद्धांत रूपाने सांगितले. त्यातली एक व्याख्या आहे 71 क्रमांकाच्या ओळीमध्ये. तुम्ही या सृष्टीला कारण प्रकृती म्हणतात त्यालाच आम्ही माया किंवा अज्ञान म्हणतो. हे अज्ञान नेमकं काय करतं त्याची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. अज्ञानाची व्याख्या आपला
आपण पेया विसरो जो धनंजया तेच रूपया अज्ञानासी. अज्ञान काय करतं? आपल्याला आपल्याच मूळ स्वरूपाचा विसर पडायला लावतं. आपला आपण पेया, आपलाच आपल्याला, हे धनंजया जो विसरू, आपल्याच आपल्याला म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाच्या म्हणजे आत्मस्वरूपाचा जेव्हा विसर पडतो आहे, ते विसर पाडणं हे ज्याचं स्वरूप आहे त्याला अज्ञान असं म्हणतात. आपला आपण पेया विसर जो धनंजया तेच रूपया अज्ञानाशी, ही सिद्धांताची ओळी आहे. अशा अनेक ओव्या सांगितल्या, त्यापैकी ही एक ओळी आहे. अज्ञानाचं स्वरूप काय आहे? आपल्यालाच आपल्या स्वरूपाचा विसर पाडणं, आणि हे विसर पाडण्याचं काम जेच आहे तेच स्वरूप कशाला म्हणतात? अज्ञान, झाकणं. मग हे अज्ञान, त्याला अस्तित्व आहे की नाही? अस्तित्व आहे तर कोणत्या काळामध्ये आहे? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जोपर्यंत आपण आत्मस्वरूपाचा विचार करत नाही तोपर्यंत ह्या प्रकृतीला, मायेला, अज्ञानाला अस्तित्व आहे. पण जेव्हा आपण आत्मस्वरूपाचा विचार जेव्हा करतो तेव्हा त्या विचाराच्या पुढे ती माया आणि माया कार्य, अज्ञान आणि अज्ञान कार्य राहतच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी छान कौतुकाने म्हटलं आहे, विचारा वेळे न दिसे. आत्मस्वरूपाचा जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा काय होतं की ही माया प्रकृती दिसत नाही. पण जेव्हा विचार करत नाही, स्वस्वरूपाचा विसर पडलेला असतो, तेव्हा मात्र त्या अज्ञानानेच काल्पनिक नवीन वस्तू निर्माण केली, त्याला जग असं म्हटलं आहे. पण विचाराच्या साहाय्याने जेव्हा पाहतो तेव्हा अज्ञान हाताला येतच नाही. ज्याप्रमाणे जैसे वाती पाहता अंधारे का, अंधाराच्या शोध घेण्याकरता आपण वाती म्हणजे दिवा लावून जर पाहू गेलो तर त्या दिव्याने अंधार दिसत नाही. पण दिवा नसेल तर अंधाराची प्रतीती येते. तसं आत्मस्वरूपाचा विचार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जगत आणि जगत कारणाची अनुभूती, प्रतीती आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येणार आहे. पण आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की नाही मग काही दिसत नाही. हे सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत खूप चपखल आहे. ते म्हणतात, दूध हलवलं, ढवळलं, घुसळलं तर साय दिसत नाही. हलविल्या जाय, दुधाची ती साय आहे, ती जर दुधाला ढवळलं, घुसळण केलं तर हलविल्या जाय, ते दिसत नाही. पण दूध जेव्हा शांत स्थिर असतं तेव्हा त्या दुधावरती साय उत्पन्न झाली. ती कुठून निर्माण झाली? ती दुधापासून. आणि काय करते? दुधाला झाकते. पण कधी? जेव्हा ते दूध शांत स्थिर असेल तर. म्हणून साय कधी दिसते आणि कधी दिसत नाही? हलविल्या जाय आणि निश्चळ तरी होय. ही 73 क्रमांकाच्या मध्ये हा विचार आपल्याला पाहता येतो. कसं म्हटले? जैसी दुधाची साय जाय, जैसी दुधाची साय हलवल्या जाय आणि जैसी दुधाची साय निश्चळ तरी होय. जेव्हा ते दूध निश्चळ म्हणजे स्थिर असतं तेव्हा मात्र साय दिसते, हे की नाही? तसं आत्मस्वरूपाचा विचार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत अज्ञान, प्रकृती, माया. पण आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की काही दिसत नाही. असं हे अज्ञानाचं स्वरूप आहे. अज्ञानाचं स्वरूप म्हणजे जिथे कोणतीच अवस्था नाही, कोणतीच नाही म्हणजे दोन अवस्था नाही. कोणती? जागरूना स्वप्न ना स्वरूप अवस्थाना तैसे सुषुप्ती का घन जैसे होईल. तिथे सुषुप्तीची व्याख्या सांगितली आणि ते सांगून ते अज्ञान आहे असं सांगितलं. बघा, जागृत देहाची
स्थूल देहाची जागृत अवस्था, सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था आणि कारण देहाची सुषुप्ती अवस्था, आणि तिथे अज्ञान नसतं. मग ती सुषुप्ती अवस्था, ते अज्ञान कसं आहे हे सांगण्यासाठी दिलेली व्याख्या. जागरण स्वप्न, ज्या ठिकाणी जागृत अवस्था स्वप्न अवस्थाही नाही, ना स्वरूप अवस्था किंवा आत्मस्वरूपाची अवस्था नाही, म्हणजे तिथे ना आत्मस्वरूपाचं अवस्था, ना जागृत अवस्था, ना स्वप्न अवस्था, अर्थात या तिन्हींचाही अवस्था ज्या ठिकाणी नसतात, ती जी केवळ अवस्था आहे ना, ते सुषुप्ती का घन जैसी होय, ती घन सुषुप्ती अवस्था आहे. ज्याप्रमाणे वायूने आकाशाला जन्म दिलेला नसतो आणि आकाश जेव्हा शांत असतं, अशी जी केवळ शांत कोणतीही स्थिती नसणारी अवस्था म्हणजे अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाच्या मध्ये आपल्याला दोन शक्ती आहेत, आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. आवरण शक्ती मूळ वस्तूला झाकून टाकते आणि विक्षेप शक्ती दाखवते. समोर अंधकार आहे आणि अंधकाराच्या मध्ये एखादा खांब आहे, आपण म्हणतो तो खांब आहे का पुरुष आहे, स्थाणु वा पुरुषो वा, असा नीट दिसत नसल्यामुळे आपण त्या खांबाच्या ठिकाणी कोणतरी पुरुष आहे असा भास करतो. दोरी आहे का साप आहे का दोरी आहे असं जेव्हा कळत नाही, तेव्हा आपण त्या दोरीच्या ठिकाणी सापाला पाहतो. म्हणजे दोरीला झाकून टाकणं हे आवरण शक्ती आणि नसलेली वस्तू दाखवणं हे विक्षेप शक्ती. अशा अज्ञानाची ह्या दोन शक्ती आहेत. आणि म्हणून अज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आल्यामुळे मनुष्य स्वतःचा विसर पडतो. जसा की एखाद्याला विसर पडला की आपण अन्यथा रूपाने पाहायला लागतो. तीच गोष्ट 77-78 क्रमांकाच्या ओळीमध्ये खूप विस्ताराने सांगितली आहे. आणि म्हणून आत्मस्वरूपाचा विसर पडला की आपल्याला दिसायला लागतं, आणि आत्मस्वरूपाचा बोध झाला की जग ते बी लचकलिया दिठी, मग देखणे का जे जे उठी, त्या नाम सृष्टी मीची वे पैगा. सृष्टी म्हणजे काय आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी सृष्टीची छान व्याख्या केली की तेवी लचकलिया दिठी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणाहून दृष्टी लचकली म्हणजे ती निसटली, आणि मग जर आपण पाहायला लागलं, मग जे जे आपण पाहू त्याचं नाव आहे सृष्टी. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दृष्टी गेली की मग सृष्टी दिसतच नाही, मग काय फक्त आत्मस्वरूपच आहे. ह्याप्रमाणे आपल्या स्वस्वरूपाची ओळख उत्पन्न न होणं हे अविद्येचं, मायेचं कार्य आहे. आणि असणारी ही माया गृहिणी, तरुणी, अनिर्वाच्य अशा स्वरूपाची माया आहे. तिने संपूर्ण जग कसं निर्माण केलं याचा खूप सांगोपांग विचार तुम्ही पाहिला आहे. फक्त आता विस्तारानं अज्ञान म्हणजे काय, ती कशी सृष्टी निर्माण करते, सृष्टीची उत्पत्ती स्थिती होताना गुणांचा विषम अवस्था कशी, सगळा विचार या ठिकाणी पाहिला. शेष विचार या संबंधाने आपण उद्या पाहूया. तूर्त या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी.